नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना पगार व पेन्शन मिळत आहे अशा लाभार्थ्यांना दोन कामे करणं गरजेचं आहे। त्यांचा पगार सुद्धा थकू शकतो, त्यांचा पगार कायमचा सुद्धा बंद होऊ शकतो। त्या लाभार्थ्यांना आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे। तर ती दोन कामे कोणती हे पाहण्यासाठी आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा। ती दोन कामे आहेत। पहिलं काम म्हणजे आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे आणि डीबीटी फॉर्म भरणं गरजेचं आहे। तर डीबीटी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, डीबीटी फॉर्म कुठं द्यायचा, तर डीबीटी बँक कोणती आहे, आपल्या आधारला डीबीटी लिंक बँक करणं गरजेचं आहे, डीबीटी फॉर्म भरून देणं गरजेचं आहे। तर एक काम करायचं आहे आपल्याला, इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आपण खातं खोलायचं आहे। खातं ओपन केल्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आपलं खातं ओपन केल्यानंतर सुद्धा ॲटोमॅटिकली आपलं खातं हे डीबीटी लिंक होणार आहे। जर इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं नसेल तर आपल्या जवळील बँकमध्ये, ज्या बँकमध्ये आपलं खातं आहे, राष्ट्रीयकृत जी बँक आहे, तर त्या बँकमध्ये जाऊन आपल्याला आपलं आधार कार्ड द्यायचं आहे आणि डीबीटी लिंक करून ती बँक आपल्याला घ्यायची आहे। तर ही त्यानंतर आपल्याला जो डीबीटी फॉर्म आहे तो फॉर्म भरून आपल्याला आधार कार्ड व जो डीबीटी फॉर्म भरून आपलं बँक पासबुक हे आपल्याला आपल्या जवळील तहसील ऑफिसला द्यायचं आहे। तर त्यामुळे आपला जो येणारा पगार आहे तो बंद होणार नाही। जो मिळणारा पगार आहे तो फक्त डीबीटी मार्फतच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना अंतर्गत ही महत्त्वपूर्ण माहिती होती। अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। धन्यवाद।